नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. 7 वेतन आयोगाचा 5चा हप्ता रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात आजच्या अपडेट सहित पेशंटला सुरू करूया. एनपीएस डीसीपीएस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 7 वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करण्याबाबत राज्य शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 16 ऑगस्ट 24 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे. माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांची दिनांक 29/2/2024 रोजीच्या पत्रानुसार एनपीएस डीसीपीएस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 7 वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. 2005 पूर्वी विना अनुदान आणि अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या परंतु सन 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अशा लागू. यापैकी काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय 10/1/2020 मधील तरतुदीनुसार 7 वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते उघडले नाही व ते सेवानिवृत्त झाले आहे, फक्त अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. सदर परिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 7 वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.